नमस्कार, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नवीन वर्षासाठी किंवा ख्रिसमससाठी ओट्सचा पौष्टिक केक बनवणार आहे। हा मी त्याच्यात गूळ पण घातला आहे, त्याच्यामुळे खूपच पौष्टिक आहे। तर बघा, आपण कापून बघू कसा झाला आहे। तर बघा किती फ्लफी झाला आहे आणि किती फुगलेला पण आहे। खूप छान झाला आहे, बिलकुल चिकट झालेला नाही। तरी त्यासाठी आता आपण साहित्य बघू। मी एक मोठी वाटी ओट्स घेतले आहे, ते चांगले मिक्सरला बारीक करून घेतले आहे। व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, जाड ठेवायचे नाही। एक फुलपात्र दूध, 4-5 खजूर, ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि अक्रोड, मिल्क पावडर अर्धी वाटी, गूळ अर्धी वाटी, बेकिंग पावडर आणि सोडा आणि बटर, टूटी फ्रूटी, इसेन्स, वेलची आणि मिल्क मेड लागल तसं आपण टाकणार आहे। आता आपण एक पातेलं घेतले आहे, ते प्रीहीट करून त्याच्यात एक रिंग ठेवले आहे। ते आता झाकण ठेवून तोपर्यंत केकची तयारी करू। इथे मी एक कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याला आपण तुपाने ग्रीस करून घेऊ। चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत आता इकडं केक बनवून घेऊ। इथे मी अर्धा फुलपात्र दूध घालून घेतलं आहे आणि त्यात हा मी बारीक किसलेला गूळ त्याच्यात घालून घेणार आहे। तर व्यवस्थित हा बारीक करून घ्यायचा आहे आणि खजूर पण मी चांगले बारीक करून घेतलेले आहे आणि ते पण आता यात आपण ते घालून घेऊ आणि हे दोन्हीही साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला घ्यायचे आहे। तर गूळ जो आहे ना, तो चांगला बारीक झाला पाहिजे, त्याच्यात एक जीव बिलकुल त्याचे खडे राहिले नाही पाहिजे। एकसारखा आपण हा व्यवस्थित फिरवून घेऊ आणि त्यात आपण आता हे मिल्क मेड 4-5 चमचे मी घेतला आहे। तर ते 1 सेकंद आपण असं एकदा फिरवून घ्यायचं। प्रत्येक साहित्य टाकल्यावर 1 सेकंद आपल्याला फिरवायचं आहे। बटर मी गरम करून थोडं घेतलं आहे, तर ते पण आता याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर असंच एक साहित्य आपण ॲड करू। हे ड्रायफ्रूटची पावडर आणि मिल्क मेड ते पण आता मिक्स करून घेऊ। असं सारखं आपल्याला थोडं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे केक खूप छान होतो। आपल्याला एकदम सगळं साहित्य टाकायचं नाही याच्यात। आता आपण याच्यात हे बारीक केलेले ओट्स टाकून घेऊ आणि हे पण व्यवस्थित असं फिरवून घेऊ। एकच साईडने आपल्याला असं हे फिरवत राहायचं आहे, त्याच्यामुळे केक खूप छान फुलतो। आणि याच्यात आता आपण मी 2-3 चमचे कोको पावडर घेतलेली आहे, तर ती टाकणार आहे। कोको पावडरने केकचा कलर पण छान येतो आणि खायला पण चांगला लागतो। असा हा आता सारखं फिरवून घेऊ याला आपण आणि हे दूध ठेवलं होतं ते थोडं करून याच्यात घालून घेऊ। एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर बॅटर खूप पातळ होतं, मग आपल्याला अंदाज येत नाही ना घालायचा। त्याच्यामुळे असं थोडं करूनच घालायचं आणि एकसारखं फिरवून घ्यायचं। मला तेवढंही दूध त्याच्यासाठी लागलेलं आहे आणि त्याचं बॅटर बघा असं झालेलं आहे। खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। आणि त्याच्यात आपण आता ही वेलची पूड घालून घेऊ आणि हे ड्रायफ्रूटचे तुकडे आहे ना, ते पण आता याच्यात घालणार आहे। बदाम आणि हे पिस्ता आणि काजूचे तुकडे याच्यात टाकून घेऊ हे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करू। आणि बेकिंग पावडर आणि सोडा घेतलेला आहे, 2 चमचे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा मी घेतला आहे इथे। तर हे पण आता व्यवस्थित मिक्स करू आणि याच्यात आपण आता टूटी फ्रूटी घालू आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यात घालू शकता। जसं तुम्हाला जेवढं हे घेतलं आहे तेवढंच घालायला पाहिजे असं काही नाही। आणि इसेन्स 4 ते 5 थेंब घेतलेले आहे मी इथे। तर एवढे मी जे साहित्य टाकले आहे त्याने हा केक खूपच चांगला होणार आहे। बघा माझं बॅटर असं झालेलं आहे, खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। आता ते मी एका कुकरच्या भांड्यात काढून घेत आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं याच्यात काढून घ्यायचं आहे बॅटर। आणि आता हे कुकरचा भांडा असं व्यवस्थित आता आपण टॅप करून घेणार आहे, म्हणजे केक एकसारखा फुगतो आणि कुठे ते हवा पण जाणार नाही त्याच्यातून। बघा असं व्यवस्थित टॅप करून घ्या 3 ते 4 वेळा चांगलं। आणि आता ते मी प्रीहीट करायला पातेले ठेवलं आहे, त्यात आपण हा केक ठेवून घेऊ आणि 20 मिनिटासाठी आधी आपल्याला ठेवायचा आहे झाकण लावून आणि कमी गॅसवरच ठेवायचा आहे। आणि बघा 20 मिनिटं झाली आहे। याच्यावर आता आपण जे ड्रायफ्रूट ठेवले होते ना तुकडे केलेले, ते आता याच्यावर घालून घेऊ आणि थोडीशी टूटी फ्रूटी पण टाकायची आहे। तर ड्रायफ्रूट केक हा खायला खूपच चांगला लागतो आणि ख्रिसमससाठी खास करून लोक ड्रायफ्रूटचाच केक बनवतात ना,
म्हणून याच्यात मी भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट टाकलेले आहे। आणि आता आपण एकदा पुन्हा याच्यावर झाकण ठेवून अजून आता 30 मिनिटं आपल्याला याच्यात ठेवायचं आहे। जवळपास आता याला 45 मिनिटं आपण ठेवला होता। आणि आता याच्यात मी एक टूथपिक घालून बघितली, बघा कोरडी निघाली, म्हणजे आपला केक तयार आहे। आता तो आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ आणि एका प्लेटवर उलटा करून घेऊ। बघू आता आपण हा केक असा जरा हाताने थोडंसं याला हे करायचं आहे, म्हणजे केक खूप असा पटकन निघतो। बघा केक किती छान निघालेला आहे। आणि कुठे मी गरमच केक काढला आहे, तुम्ही थंड करून काढू शकता किंवा गरम काढला तरी हा निघतो पटकन। खूप छान निघालेला आहे केक। आपण सुलटा करून घेऊ, म्हणजे डेकोरेशन केलेली बाजू आपल्याला सरळ करायची आहे ना, म्हणून परत एका प्लेटवर असा काढून घ्यायचा। बघा किती छान झालेला आहे आपला केक। ख्रिसमस स्पेशल ड्रायफ्रूट केक किंवा नवीन वर्षासाठी आपण हा केक म्हणू शकतो। तरी तुम्ही हा नक्की करून बघा। हा केक माझ्या मुलाला खूप आवडतो आणि तो ओट्स खूप खातो ना, म्हणून मी असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यासाठी घरात बनवत राहते। तरी तुम्ही हा नक्की करून बघा। लाईक